नेहमीच धर्म आणि समाजासाठी मी चांगले काम करत आलो. नाथांच्या भूमीतून आलो असून येथील भक्तनिवास असो की वारकरी संस्था असो, आपण त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे आलो आहे. त्यामुळे संत महंत आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे मी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी होईल असा विश्वास शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे. बीड बायपास येथे संत महंत शेतकऱ्यांशी शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे म्हणाले की तुम्हाला 500 वर्षाची आपली तपश्चर्या होती. हे काम कोणी केलं? मोदी साहेबांनी. 370 कलम हटाचं काम कोणी केलं? मोदी साहेबांनी. मला सांगा, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, असा कोणता मुख्यमंत्री पाहिला तुम्ही 3 दिवस आधी येऊन भाविकांची काय सोय पैठण पंढरपूरला? अहो, स्वतः टॉयलेट पाहिले, फराळाची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, हॉस्पिटलची व्यवस्था केली, डोळे तपासण्याचे मोफत शिबिर ठुले, लाखो लोकांनी फायदा त्याचा घ्या. कधी आंधळे महाराज कोणी आलतं का आतापर्यंत? एकनाथ शिंदे साहेबांकडे जितके भाविक जातील तितका वेळ देण्याचं काम कर. कोणी महाराज जाऊन द्या, आणि नुसतं भेटत नाही तर ते काम करण्याचं. अहो, आपल्या महाराष्ट्रात जितके देवस्थान आहे, मग ते कोणत्या असू, जेजुरीचा असू, साताऱ्याचा असू, वेरूळ असू, संत म्हणजे कुठलं असून द्या, परळी असू, मला सांगायचे सगळ्या देवस्थानांना निधी दिला. काय आता पण काय नाही दिला? सगळ्या गडाला निधी दिला. मी सांगितलं ना, आपण नुसतं भाषणातच बोलत होतो, पण कृतीत आपण उतरत नव्हतो. पण आता देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी हे काम करण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं ह्या शहरात माझा शब्द आहे, तुमच्या आशीर्वादानं, बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं, नरेंद्र मोदी साहेब, एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, संतांच्या आशीर्वादानं मला वाटतं मी निश्चित खासदार होईल. आणि पहिलं काम जर मी कोणतं करणार आहे, पहिलं पाणी, मी पहिलं काम या शहराला मुबलक पाणी द्यायचं काम करणार. माझा पहिला अजेंडा जो आहे, एक 7-8 महिन्यात मी पाणी देण्याचं काम करणार आहे. आणि पाणी सुद्धा पैठणचंच आहे. आपण सगळे, मग मला सांगायचं की कुठेतरी एकनाथ महाराजांच्या आशीर्वादानं ही आपल्याला कुठेतरी पैठणचं पाणी संभाजीनगरला द्यायचं असेल, त्याच्यामुळं मला उमेदवारी मिळाली असेल, ते म्हणायला हरकत नाही. संतांच्या आशीर्वादानं हे काम निश्चित मार्गी लागेल. आणि संतांसाठी, तुमच्यासाठी ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस मी हजर राहील, अशी मी आपल्या. मी काही जास्त भाषण करीत नाही. आचारसंहिता आहे आणि महाराज आम्हाला सुद्धा अनुभव, आम्ही संगच काम केलेले, तुम्ही आम्ही सगळ्यांनी. जिल्ह्याची कशी वाट लागली, काय लागली, ही मी सांगण्याची गरज नाही. जिल्ह्याची लागली, शहराची नाही, जिल्ह्याची वाट लागली. अहो, मला एक सांगा की जिल्ह्यात आज बाकीच्या आपल्या नंतर नागपूर पुढे गेलं, सगळ्यात फास्ट आशिया खंडात संभाजीनगर हे फास्ट होतं. पण आपल्याला नेतृत्व तसा पाहिजे तसं मिळायला नाही. ते चिल्लर गोष्टीत गुंतलं होते. काय लोकल हे, त्याला तसं ब्रॉड माइंड पाहिजे, तसं नाही. तुम्ही राहिलेले सोबत, तुम्हाला महानगरपालिकेचा चांगला अनुभव आहे. म्हणून मला सांगायचं की आपण सगळेजण या जिल्ह्याचा कसा काय पालट करता येईल. अहो, आता तुम्ही ग्रामीण भागातून काही आलेले, मी रोजगार हमी आणि फलोत्पादनाचा मंत्री झालो. या 4.5 वर्षात शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम मी केलं.